या सरकारला लोकशाही मान्य नाही। हे बेईमानीनं निवडून आलेलं, निवडणूक आयोगाच्या कृपेने निवडून आलेलं सरकार आहे। या सरकारला विरोधी पक्षपद हे मान्य नाही। ते म्हणतात संख्याबळ। मी मगाशी या सरकारला चॅलेंज केला, पुन्हा चॅलेंज करतो। ते मला म्हणतात 200 मतांनी निवडून आलं। मी त्यांना चॅलेंज करतो, तुम्ही महाराष्ट्रात बायलेटने निवडणुका घेऊन दाखवा आणि मी महाराष्ट्रात सगळ्यात हायेस्ट मतांनी निवडून येण्याची मी जबाबदारी माझी घेतो। आणि नाही आलो समजा सगळ्यात हायेस्ट मत तर राजकारण संन्यास घेईल। फक्त बायलेटवर निवडणुका घेऊन दाखवा। बेईमानी नाही निवडून आलेले आम्हाला संख्याबळ सांगतात। महाराष्ट्रामध्ये 2 आमदारांना सुद्धा विरोधी पक्षपद दिलं गेलेलं होतं, हे महाराष्ट्राच्या रेकॉर्डमध्ये। त्यामुळे संख्याबळ आणि हे कारण सांगून चालणार नाही। त्यांनी मान्य करावं की आम्हाला लोकशाही मान्य नाही आहे, विरोधी पक्षपद आम्ही देणार नाही। टोलवाटोलीचं उत्तर देणं बंद करावं या सरकारने, अशी आमची भूमिका आहे। सरकारने आचारसंहिताचं कारण पुढे आणलेलं आहे। आचारसंहिता चालत राहणार आहे। विधिमंडळाचं कामकाज हे विधिमंडळाचं कामकाज आहे आणि त्याच्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजात या पद्धतीनं आचारसंहितेचा बहाणा आणून समजा या अधिवेशन या ठिकाणी बंद करण्याचा सरकारचा घाट असेल तर हे चुकीचं आहे। सरकारने या अधिवेशन 1 आठवडा घेऊन समजा अजून पुढच्या 15 म्हणजे निवडणुका झाल्यानंतर हे अधिवेशन सरकार घेऊ शकतं, कारण की जनतेचे प्रश्न भयानक आहे। महाराष्ट्रामध्ये असुरक्षितता निर्माण झालेली आहे। धर्माधर्मामध्ये सरकारच्या वतीनं भांडणं लावलेले गेलेले आहेत। बेरोजगारांचे प्रश्न आहेत, तरुणांचे अनेक मुद्दे या ठिकाणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न तर सगळ्यात जटिल आहेत आणि महागाईचा प्रश्न आहे। हे सगळ्या प्रश्नाबद्दलची चर्चा आणि त्याचं उत्तर हे टोलवाटोलवीचं नसावं। पहिलेच्या काळात असं होतं आम्ही सगळ्यात जास्त पैसे दिलेत अशा पद्धतीचं नको। मग ते त्या पहिलेच्या काळात स्वस्त होतं, आता महागाई वाढली। तुम्ही आकडे वाढवून सांगायची गरज नाही। या पद्धतीचे समाधानकारक उत्तर देऊन आणि जनतेला त्याचा नुसत्या घोषणाच नाही, घोषणेचा पाऊस नाही, तर जनतेला त्याचे लाभ मिळाले पाहिजे, शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, ही भूमिका आमची राहणार।